खेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पुढारीचे पत्रकार कोंडीभाऊ पाचारणे यांची निवड करण्यात आली आहे। उपाध्यक्षपदी पुणे लाईव्हचे पत्रकार प्रफुल्ल टंगसाळे यांची निवड करण्यात आली आहे। सचिवपदी सामनाचे तुकाराम बोंबले, कार्याध्यक्षपदी भानुदास पराड, सहकार्याध्यक्षपदी अशोक टिळेकर, कोषाध्यक्षपदी गणेश आहेरकर, सहकोषाध्यक्षपदी रत्नेश शेवकरे आदींची बिनविरोध निवड करण्यात आली। तसेच कायदेशीर सल्लागार म्हणून ॲडव्होकेट निलेश गडपाटील यांची सलग दुसऱ्यांदा एकमताने निवड करण्यात आली। सल्लागार म्हणून खेड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अविनाश दुधवडे, राजेंद्र सांडभोर, एकनाथ सांडभोर, गणेश फलके आदींची निवड करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं। खेड तालुका मराठी पत्रकार संघ या रजिस्टर संस्थेची आज पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पडलेली आहे। ही निवड प्रक्रिया संपूर्णपणे खेळीमेळीच्या वातावरणात आणि बिनविरोधपणे पार पडलेली आहे। तर यासाठी या पुढील कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून पुढारीचे कोंडीभाऊ पाचारणे यांची अध्यक्षपदी निवड केली आहे। उपाध्यक्षपदी प्रफुल्लजी टंगसाळे आहेत। दुसरे उपाध्यक्ष म्हणून सिद्धेजी कर्नावट आहेत। सचिवपदी आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक तुकाराम भाऊ बोंबले यांची निवड केलेली आहे। कार्याध्यक्षपदी तरुण तडफदार असे भानुदासजी पराड आहेत। सहकार्याध्यक्ष म्हणून अशोकराव टिळेकर आहेत। कोषाध्यक्षपदी आमचे गणेशराव आहेरकर आहेत। सहकोषाध्यक्ष म्हणून रत्नेशजी शेवकरी यांची निवड केलेली आहे। कायदेशीर सल्लागार मात्र आमचे कायमस्वरूपी ॲडव्होकेट निलेश कडच आहेत। तेच याही वर्षी आम्ही कंटिन्यू केले आहेत। प्रसिद्धी प्रमुख आमचं तरुण तडफदार तुषार मोडवे यांच्याकडे जबाबदारी दिली आहे। आणि या पत्रकार संघाचे सर्व ज्येष्ठ एकनाथ सांडभोर, मी स्वतः राजेंद्र सांडभोर, अविनाश दुधावडे, गणेशजी फलके, आमचे सर्वात ज्येष्ठ असलेले AP शेख, नंदकुमारजी मांदळे हे सर्व या ठिकाणी सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत। कार्यकारिणी सदस्य आमचे विजयजी मुरे, सतीशजी आगळे, राजेंद्र मांजरे, चंद्रकांत मांडेकर, रुपेशजी बुटे, संतोष फडके, निवृत्ती नाईकरे, आपले भोसले, आपले शरदराव भोसले या सगळ्यांची जबाबदारी आहे। अतिशय संघ हा यापुढे कोंडीभाऊ पाचारणे यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम राबवेल आणि संघटित राहून पत्रकार सर्व सहकाऱ्यांना संरक्षण देण्याचं आणि त्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचं काम करेल। संघाच्या अध्यक्षपदी आज सर्व सहकाऱ्यांनी, सर्व ज्येष्ठ पत्रकारांनी मला अध्यक्ष होण्याची संधी दिलेली आहे। खरं तर पत्रकार संघ म्हणजे पत्रकारांसाठी जे